ती मला ओळखतही नव्हती. ती रोज बसमध्ये चढायची. मी रोज तिला पाहायचो. हे एवढंच खरं होतं. पहिल्यांदा ती दिसली तेव्हा काही खास वाटले नव्हतं. साधीच होती. वेणी, पांढरा कुर्ता, हातात पुस्तक. पण दुसऱ्या दिवशी तीच जागा, तीच वेळ, तीच शांत नजर. आणि मग नकळत मी तिची वाट पाहू लागलो. माझा दिवस तिच्या बसने सुरू व्हायचा. ती खिडकीजवळ बसायची, बाहेर पाहत, कधी हसत, कधी विचारात हरवलेली. मी मात्र तिच्याकडे न पाहता तिला पाहत राहायचो. कारण नजरा भिडल्या तर तिने ओळखलं असतं आणि मला काहीच सांगायचं नव्हतं. मला फक्त तिला पाहायचं होतं. ती कॉलेजमध्ये उतरायची. मी थोडा पुढे जाऊन पण पावलं मागे फिरायची, कारण तिला पाठलाग वाटायला नको होता. माझं प्रेम तिला त्रास देणारं नव्हतं. ते फक्त माझं होतं. एकदा बसमध्ये गर्दी होती. अचानक ब्रेक लागला. ती सावरत पडणारच होती. मी हात पुढे केला. पहिल्यांदा तिला इतक्या जवळून पाहिलं. थँक्स, ती म्हणाली. फक्त एक शब्द, पण त्या एका शब्दात मी महिन्याचं प्रेम ऐकलं. त्या दिवसानंतर मी जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस झालो. कारण ती माझ्याशी बोलत होती आणि ती गोष्ट मी कुणालाही सांगितली नाही. काही गोष्टी जपून ठेवायच्या असतात. हळूहळू मला तिच्या सवयी माहीत झाल्या. ती कॉफीपेक्षा चहा पिते. ती नेहमी वहीच्या शेवटच्या पानावर काहीतरी लिहिते. ती दुखावली की गप्प राहते. पण तिला हे कधीच माहिती झालं नाही की कुणीतरी तिला इतकं लक्ष देत होतं. एक दिवस ती बसमध्ये हसत आली. खूप हसत. फोनवर बोलत होती. हो, तोच. आज भेटतोय. तो तो शब्द माझ्या छातीत खोलवर रुतला. त्या दिवशी तिने मला पाहिलंच नाही आणि कदाचित तेच बरं होतं. कारण माझ्या डोळ्यात काहीतरी होतं जे तिला कधी दिसायला नको होतं. हळूहळू ती कमी दिसायला लागली. कधी वेगळी बस, कधी वेगळी वेळ. आणि मग एक दिवस ती आलीच नाही. दुसरा दिवस नाही, तिसरा दिवस नाही. बस मात्र आली. मी आलो. पण माझा दिवस तिथेच थांबला. महिन्यानंतर एक दिवस ती दिसली. हातात मेहंदी, चेहऱ्यावर वेगळाच शांत आनंद. शेजारी तो होता. ती हसत होती, जसं कधी माझ्या बसमध्येही हसली नव्हती. मी खाली पाहिलं. कारण काही प्रेम डोळ्यांसमोर तुटलेलं पाहण्याची हिंमत नसते. ती गेली, तो गेला आणि मी तिथेच उरलो. आजही तीच बस, तीच जागा, पण खिडकी रिकामी असते. माझं प्रेम कधी तिच्यापर्यंत पोहोचलंच नाही आणि कदाचित तेच त्याचं सौंदर्य होतं. कारण वन साइड लव्ह म्हणजे मिळवणं नाही, तर शांतपणे हरवणं. आणि मी ते मनापासून केलं.